हॅलो. हा गीता. हा विशाल बोला ना. मी थोड्या वेळामध्ये दादर स्टेशनला पोहोचेल. कुठे आहेस? मी पण पोहोचते आता दादर स्टेशनलाच पोहोचते. अगं लवकर ये, आज दिवाळीची खरेदी करायची आहे ना आपल्याला. हो. आणि हो गीता, आज आपल्याला दरवर्षीप्रमाणे एका ठिकाणी जायचंय, माहितीये ना तुला? हो माहितीये मला. तुम्ही या, मी पण पोहोचते. हो, चल ठेवतो, स्टेशन आलं. हो हो चालेल चालेल. चला बाय. हो. काय मग, आवडली का साडी? हो छान आहे, पण महाग असणार. अगं दिवाळी आहे, तू कशाला विचार करते, मी घेईन ना. नको, आपण दर दिवाळीला काय करतो माहितीये ना. हो हो माहितीये, ते विसरून कसं चालेल. त्यावेळेस तू आर्थिक मदत केली म्हणून ते शक्य झालं, यावेळेस मी करीन. आणि हो, ठरल्याप्रमाणे आपण आपला संकल्प मोडायचा नाही. माहितीये, यावेळेस माझा पगार वाढलेला आहे आणि मला खूप छान बोनस आलेला आहे. त्यामुळे आता तू तुझी बोनस वाली दिवाळी मस्त सेलिब्रेट करायची. चांगले वाटते. सगळं छान दिसत. विशाल, एक विचारू? हा विचार ना. म्हणजे बघा, आपण दर दिवाळीला इथे चैत्यभूमीला येतो, बरोबर. बाबासाहेबांना वंदन करून आपण आपला एक बोनस धम्मदान म्हणून देतो. पण आपण या समाजात मोडतच नाही ना. मग तुम्ही गेल्या वर्षापासून हा संकल्प का केला? गीता, आपण या समाजात मोडत नसलो म्हणून काय झालं?
अगं आपले विचार एक नवीन समाज घडवण्याची ताकद ठेवतात. विचार शुद्ध असले ना का सर्व कसं या अथांग समुद्रासारखं दिसत. अगं बाबासाहेब स्वतः म्हणाले, मी प्रथमतः भारतीय आणि अंतः भारतीयच. मग आपण भारतीय नाहीत का? आणि बाबासाहेब आपले नाहीत का? हो, पण तरी सुद्धा मला आपल्या भविष्याबद्दल विचार मनात येत आहे. भविष्य अगं काय होतो मी शिक्षण घेतलं ते बाबासाहेबांचा विचार डोक्यात ठेवून. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अगं आज मला ही जी चांगली नोकरी लागली आहे ना, ते शिक्षण घेतल्यामुळेच. आणि म्हणून तुलाही शिकायला सांगितलं आणि आज तुझी पण प्रगती झाली. हो ना, नाहीतर माझ्यासारख्या 8वी नापास मुलीला कोणी कामावर ठेवलं असतं ना. आयुष्यभर मी धुनी भांडीच करत बसली असते. मग अगं त्या महामानवाच्या एका विचारामुळेच तुझं आणि माझं आयुष्य आज सुखी आहे. आणि गीता, तू एक गोष्ट विसरतेस. काय? तुझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला मॅटर्निटी लिव्ह देणारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच. आठवड्यातून साप्ताहिक सुट्टी देणारे बाबासाहेब आंबेडकरच. आणि आज दिवाळीला प्रत्येक घरामध्ये जे दिवे लागतायत ना, ते फक्त आणि फक्त त्या महामानवामुळेच. अगं त्यांच्या चरणी एक बोनस अर्पण करायला कसला आहे संकोच. अगं आयुष्यभराचा बोनस दिलाय त्यांनी. आणि गीता, हे धम्मदान गरजू लोकांना कुठे ना कुठे कामी येतच आणि आपल्या हातून सुद्धा समाजकार्य होतं. आणि गीता, बाबासाहेब स्वतः म्हणाले होते की आपल्या आर्थिक कमाईमधला एक भाग समाज कल्याणासाठी द्या, मग तो कुठलाही समाज असो. काय मग गेले ना सगळे डोक्यातले विचार? तुमचे हे सगळे विचार ऐकून ना माझ्या डोक्यात अगदी हलकं झालंय. अच्छा, मग तिथे बघ जरा. का? अगं बघ तरी. हॅपी दिवाळी. तुम्हाला सुद्धा. चल मग तुला आवडणारी साडी घेऊया आणि महामानवाच्या आशीर्वादाने आपण आपली दिवाळी साजरी करूया आणि आपलं जीवन समृद्ध करूया. चल. चल. चला मॅडम. आनंदाने दिवाळी साजरी करा, पण त्या महामानवाला दिवा लावणे विसरू नका, ज्यांनी 30 जून 1940 रोजी तुम्हाला बोनस हा कायदा लागू केला.